ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते नागराज आणि मधुभाऊंपासून. तर आता इथे नागराज चाकू घेतो हातात आणि मधुभाऊ थांबलेले असतात. तर नागराज पाठीमागून येतो आणि चाकू घालतो आता मधुभाऊंच्या पाठीत. चाऊम जोरात ओरडतात आता मधुभाऊ. तर आता तेवढ्यातच इथे अद्वैत येतो. तर आता अद्वैतवर पडतात मधुभाऊ आणि आता अद्वैतला दिसतं की मधुभाऊंना पाठीमागून कोणीतरी चाकू घातलंय. जावई बापूंना सांगा काय, असं म्हणतो आता अद्वैत. साऊ तर आता मधुभाऊ पूर्ण सांगूच शकत नाही. तेवढ्यातच आता अद्वैत बाहेर येतो आणि आता तो अर्जुन म्हणतो. तर आता अर्जुन बघतो अद्वैतकडे. मला तुला सायलीच्या आईबाबांबद्दल काहीतरी सांगायचं असं म्हणतो आता अद्वैत. सायलीचे आईबाबा असं म्हणतो आता अर्जुन. सायलीचे आईबाबा जिवंत आहेत असं म्हणतो आता अद्वैत. आणि आता इथे सायली सुद्धा हंडी फोडते. तर आता सायली वरून अद्वैतला बघते. अद्वैत भाऊची तुम्ही ठीक आहात ना, असं म्हणते आता सायली. मी ठीक आहे असं म्हणतो आता अद्वैत. चांदेकर काय आहे असं म्हणते आता कला. मधुभाऊ असं म्हणतो आता अद्वैत. काय झालं मधुभाऊ ना, असं म्हणते आता सायली. ते असं म्हणतो आता अद्वैत. तर आता अर्जुन आणि सायली आत बघतात. तर आता आत जातात तर सायली बघते मधुभाऊंना पडले आणि आता मोठा शॉक बसतो सायलीला. रक्त बंबाळ झालेले असतात मधुभाऊ. आणि मग आता अर्जुन पण बघतो मधुभाऊंना. मधुभाऊ असं म्हणते आता सायली. उठा ना मधुभाऊ असं म्हणते आता सायली. मधुभाऊ उठा, काय झालंय तुम्हाला, उठा असं म्हणते आता सायली. काय झालं हो यांना, असं म्हणते आता सायली अर्जुनला. मधुभाऊ असं म्हणते आता सायली. अर्जुनला मात्र शॉक बसलेला असतो. तर आता मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. तर आता ऑपरेशन थिएटरमध्ये नेतात मधुभाऊंना. तर आता इथे ऑपरेशन चालू होतं मधुभाऊंचं. तर आता इथे सायली बाहेर थांबून खूप रडत असते. तर आता देवाकडे प्रार्थना करत असते सायली. तर आता सायली अर्जुनला म्हणते, सगळं काय होऊन बसलंय हो, किती आनंदात होते मधुभाऊ, बघितलं ना, असं म्हणते आता सायली. अहो आता कुठे त्यांचं आयुष्य रुळावर येत होतं, पण त्या मैपतने डाव साधलाच असं म्हणते आता सायली. त्या मैपतनेच केले असेल हे, असं म्हणतो अर्जुन. दही हंदीच्या फायदा घेऊन त्याने आपल्या माणसाला घरात शिरवलं असं म्हणतो अर्जुन. आणि हे घडून गेलं असं म्हणतो अर्जुन. ह्या बावट लोकांना कसं कळणार प्रेक्षक हो की नागराज सगळं करतोय म्हणून. हे मैपतनेच केलंय मला माहिती आहे, पण त्याच्या विरोधात कुठलेही पुरावे नाहीत, सो काय करू शकत नाही आपण, असं म्हणतो आता अर्जुन. हे काय कोर्ट आहे का हो सातत पुराव्यांबद्दल बोलायला, असं म्हणते आता सायली. हे माझ्या मधुभाऊंचं आयुष्य आहे असं म्हणते आता सायली. आणि जर का त्यांना काही झालं ना तर मी जिवंत नाही राहणार असं म्हणते आता सायली. मधुभाऊंना काही नाही होणार असं म्हणतो अर्जुन. असं काही बोलू नकोस तू, असं म्हणतो अर्जुन. आणि मैपत आता अटक होणारच आहे, कारण मी मैपतला सोडणार नाही आता, असं म्हणतो अर्जुन. ह्या बावटांना कोण सांगणार नागराज याच्यापेक्षा मोठा गुंड आहे म्हणून. हे बघ आता आपण मधुभाऊंच्या तब्येतीवर लक्ष ठेवूया हा, असं म्हणतो अर्जुन सायलीला. आणि त्याला काही होणार नाही, ट्रस्ट मी, असं म्हणतो तो. डॉक्टर्स प्रयत्न करतायत हा, असं म्हणतो अर्जुन. सायली असं म्हणतो आता प्रताप. तुझा देवावर विश्वास आहे ना, मग शांत राहा. मधुभाऊ लवकरात लवकर बरे होतील, तू काळजी करू नकोस, असं म्हणतो आता प्रताप. तरी बरं झालं अद्वैतने आपल्याला लगेच सांगितलं, म्हणून आपण ताबडतोब मधुभाऊंना इथे आणू शकलो हा, असं म्हणतो आता प्रताप. तर आता अर्जुनला आठवतं अद्वैत सांगितलेलं असतो ना त्याला की सायलीचे आई वडील जिवंत आहेत म्हणून. तर आता इथे अश्विनाने प्रियाला दाखवलंय. अश्विन असं म्हणते आता प्रिया अश्विनला. अश्विन काय रे, आल्यापासून तू काय बोललाही नाहीस, असं म्हणते आता प्रिया. खूप दिवसापासून ना मी माझा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय, असं म्हणतो अश्विन. आणि आता ना मला ते जमत नाही, असं म्हणतो अश्विन. काय एवढं काय झालंय, असं म्हणते आता प्रिया. अगं तुला शिक्षा काय झाली, घरातले पार सगळे तुला विसरले आहेत, असं म्हणतो अश्विन. घरात श्रावणाची पुरा काय करतायत, जन्माष्टमी काय करतायत, दहीहंडी काय साजरी करतायत, सगळे सण साजरे करतायत ते आरामात मस्त, असं म्हणतो अश्विन. तर आता प्रिया हसते. तुझ्या घरच्यांचं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच, असं म्हणते आता प्रिया. ते फक्त देखावा होता. माझ्यावर खरं प्रेम कोणी केलं असेल ना तर फक्त तू आहेस रे, असं म्हणते आता प्रिया. त्यामुळे ते सगळ्यांना काहीच न वाटणं हे मला आश्चर्य वाटतच नाही, असं म्हणते आता प्रिया. हो पण, असं म्हणतो अश्विन. म्हणून तर काय ट्रस्टचा महोत्सव काय इतका दणक्यात साजरा करायचा, नाचगाणी करायची, असं म्हणतात अश्विन. सुभेदारांच्या घरात इतक्या जोरात सेलिब्रेशन सुरू आहे का, असं म्हणते आता प्रिया. तर अश्विन म्हणतो नाही, फक्त सुभेदारांचं सेलिब्रेशन नाही आहे, कोल्हापूरमधून ते अद्वैत चांदेकर आणि कला चांदेकर सुद्धा आलेत, तेजस वगैरे सगळे पण आलेत, असं म्हणते आता अश्विन प्रियाला. तर आता इथे ऑपरेशन थिएटर मधलं दाखवलंय कसं ऑपरेशन करत असतात मधुभाऊंचं आणि बाहेर कशी थांबलेले असतात सायली अर्जुन वगैरे. तर आता ऑपरेशन थिएटरचा लाईट बंद होतो. तर आता डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर कसं आहेत मधुभाऊ, असं म्हणतो आता प्रताप. तर आता डॉक्टर म्हणतात पेशंटचा खूप ब्लड लॉस झालाय, आम्ही आता ब्लिडिंग थांबवलंय, सर्जरी सक्सेस झाली आहे, पण काय डॉक्टर, असं म्हणते आता सायली. पण पेशंटची कंडिशन अजूनही क्रिटिकल आहे, असं म्हणतात डॉक्टर ते बरे होतील ना हो, असं म्हणते आता सायली. हे बघा मी आता काही सांगू शकत नाहीये, आम्ही त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवलंय, त्यांनी रिस्पॉन्ड करायची आपण वाट बघूयात, असं म्हणतात ते डॉक्टर. ओके डॉक्टर, असं म्हणतात अर्जुन. आणि तेवढ्यातच आता डॉक्टर निघून जातात. तर आता सायली मात्र खूप दुःखी असते. अर्जुन मात्र तिला सावरत असतो. सायली म्हणतो आता प्रताप, कारण सायली तिथून पळून निघून जाते.
कुठे गेली ही असं म्हणत होता प्रताप. कुठे गेले मला माहिती आहे असं म्हणत होता अर्जुन. आता ज्याला सगळ्यात जास्त आधाराची गरज आहे तिथेच गेले असं म्हणत होता अर्जुन. तर आता प्रिया इथे रडून अर्जुनला गोल करत असते. तुझ्या घरचे सगळे मला विसरलेत त्याचा अंदाज होताच मला, पण मी नसताना इतकं जोरात सेलिब्रेशन करतील असं वाटलं नव्हतं असं म्हणते प्रियाने रडते जोरात. अर्जुन सायलीला काय रे मी नकोच आहे त्यांच्या डोळ्यासमोर असं म्हणते आता प्रिया. म्हणून तर अर्जुनने मला जेलमध्ये बंद केलंय. कोर्टात नको नको ते आरोप केले माझ्यावर. मी एवढी बावचळून गेले होते ना, मला काही सांगता आलं नाही ना, त्यामुळे ते मला किती घाबरवलं होतं, किती धमक्या दिल्या होत्या, मला सांगताही आलं नाही तेव्हा असं म्हणते आता प्रिया. तन्वी तन्वी तू शांत हो बघू असं म्हणतो आता अश्विन. हे बघ हे सगळं मला माहिती नाही आहे का, माहिती आहे मला, आणि मी सुद्धा घरी काय घडतंय तुला सांगायला नको होतं असं म्हणतात अश्विन. मी तरी माझं मन कोणासमोर मोकळं करणार का असं म्हणतात अश्विन. हो रे असं म्हणते आता प्रिया आणि हातात घेते हात अश्विनचा. आता आम्हीच एकमेकांचे आहोत, फक्त जग आपल्या विरोधात गेले असं म्हणते आता प्रिया. तर आता अश्विन प्रियाचे अश्रू पुसतो. शांत हो बघू असं म्हणतो अश्विन. हे बघ या अश्रूंसाठी ना मी दादा आणि सायली ह्यांना कधीही माफ करणार नाही असं म्हणतो अश्विन. खूप महान बनतायत ते, त्यांना परक्यांना मदत करायची आहे. करू दे त्यांना मदत. आपल्याला घरच्या वकिलांनी दगा दिला, मी बाहेरच्या वकिलांची मदत केली असं म्हणतो अश्विन. पण तुला इथून सोडवून आणेन म्हणजे आणेन असं म्हणतो अश्विन. तर आता प्रिया खूप खुश होते ऐकून. तर आता इथे कल्पना घरात असते आणि आता अस्मिता सुद्धा. तर आता अद्वैतचं आठवतं अस्मिताला, तसं रक्त बंबाळून आलेला असतो. तर आता अस्मिता जाते कल्पनाकडे. मम्मा मला अजूनही खूप भीती वाटते ग असं म्हणते अस्मिता. कोणीतरी आपल्या घरात घुसून असं मधुभाऊंना मारेल असं ह्याच्यावर माझा विश्वासच बसणार नाही, हे किती हॉरिबल आहे ग असं म्हणतात अस्मिता. हो ना ग असं म्हणते कल्पना. मधुभाऊंचा जीव वाचला म्हणजे मिळवला असं म्हणते आता कल्पना. हे हे काम त्या मैपत चिकरेचं तर नसेल ना असं म्हणते आता अस्मिता. की हे केस हरला म्हणून सायली असं म्हणाली होती करण असं म्हणते आता अस्मिता. हे बघ अस्मिता हे कोणी केलंय हे मलाही माहिती नाहीये. अर्जुन काय ते बघून घेईल. तू या सगळ्याचा अजिबात विचार करू नकोस. आणि खरं तर तुझ्या अशा अवस्थेमध्ये ना तू हे सगळं बघायलाच नको होतंस. अगं चांगल्या वाईटाचा आपल्या बाळाच्या मानवावर परिणाम होत असतो असं म्हणते आता कल्पना. तेवढ्यातच आता कॉल येतो. तर कल्पना आता तो कॉल घेते. हा बोल प्रतिमा असं म्हणते आता कल्पना. अगं कल्पना तिथे काय घडलं हे कळलं आम्हाला असं म्हणते प्रतिमा. आम्ही सोमनच्या दादाच्या घरून तिथे दहीहंडीसाठी याला निघालच होतो, तेवढ्यात पूर्णाईचा कॉल आला रविराजांना असं म्हणते आता प्रतिमा. मधुभाऊ कसे आहेत का आता असं म्हणते प्रतिमा. अगं अजून काहीच कळलेलं नाही असं म्हणते कल्पना. हे आणि अर्जुन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. मी अर्जुनला सांगितलंय तिथे काय घडतंय ते आम्हाला सांगत जा म्हणून. मी सायलीला कॉल केला होता पण तिने घेतला नाही असं म्हणते आता प्रतिमा. तिच्या बिचारीची काय अवस्था झाली असेल मला कल्पना सुद्धा करता येत नाही असं म्हणते आता प्रतिमा. तुम्ही सगळे खूप घाबरला असाल ना ग असं म्हणते प्रतिमा. हो ना ग इथे ना पूर्णाई सुद्धा खूप अस्वस्थ आहे तसं म्हणते कल्पना. आम्हालाही पासून काही चेन पडत नाही असं म्हणते प्रतिमा. रविराज लगेच कमिशनर साहेबांना भेटायला गेले पण मी येते तिथे लगेच निघते असं म्हणते प्रतिमा. उगाच तू कशाला दगदग करतेस असं म्हणते कल्पना. अगं दगदग काय त्यात, अशा वेळेला आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं ना असं म्हणते आता प्रतिमा. मी येते लगेच असं म्हणते प्रतिमा. तर आता सायली प्रार्थना करायला देवासमोर येते. का असं वागतोस तू माझ्याशी असं म्हणते आता सायली देवाला. माझ्या पाठीवरचा मायेचा हात आज दुसऱ्यांदा तू काढून घेण्याचा प्रयत्न करतोयस असं म्हणते आता सायली. आणि मधुभावना दाखवलंय आता ऑपरेशन थिएटरमध्ये. आधी माझ्या आई वडिलांना माझ्यापासून हिरवावून घेतलं असंच. मी त्यांच्याशिवाय जगत आली आहे आणि आता मधुभाऊंशिवाय मी जगायचं का रे असं म्हणते आता सायली. अरे अनाथ म्हणून जगताना किती दुःखी आहे मी. तू मला परत अनाथ करायला निघालास असं म्हणते आता सायली. आयुष्यभर तडफडली आहे मी. माझ्या डोक्यावर एक मायेचा हात होता रे मधुभाऊंचा, तोही तू काढून घ्यायला निघालायस असं म्हणते आता सायली. आणि आई वडिलांची माया काय असते हे माझ्या मधुभाऊंमुळे कळली आणि आता मी त्यांच्याशिवाय जगायचं असं म्हणते आता सायली. काय इतकं क्रूर वागतोस माझ्याशी असं म्हणते आता सायली. का क्रूर वागतोयस, माझा आधार असा काढून घेऊ नकोस, माझ्या मधुभाऊंपासून मला इतकं दूर करू नकोस असं म्हणते सायली. माझ्या मधुभाऊंना लवकर बरं कर, मला एकटीला नाही जगता येणार त्यांच्याशिवाय. मी नाही जगू शकणार, मधुभाऊंना लवकर बरं कर असं म्हणते सायली. त्यांना माझ्यापासनं हिरवून घेऊ नकोस असं म्हणते सायली. तर आता मधुभाऊंचा हात हलतो आणि आता इथे सायली मात्र प्रार्थना करत असते. तर आता ती नर्स बघते की मधुभाऊंची मुवमेंट्स होत आहेत म्हणून. सायली असं म्हणतात मधुभाऊ. सायली सायली असं म्हणायला लागतात मधुभाऊ. तर आता नर्स बाहेर जाते. तुम्ही पेशंटचे नातेवाईक आहेत ना, ते शुद्धीवर येत आहेत असं म्हणते नर्स. ग्रेट सायली कोण आहे, ते सायलीचं नाव घेत आहेत असं म्हणते नर्स. सायली त्यांची मुलगी आहे. डॅड सायलीला बोलून आणा, मी आज जातो तोपर्यंत असं म्हणत होता अर्जुन. तर प्रताप बोलवायला जातो सायलीला. तर इथे मधुभाऊ सायली म्हणत असतात. तर आता अर्जुन येतो ऑपरेशन थिएटरमध्ये मधुभाऊना भेटायला. तर मधुभाऊ आता हलतात. तर आता मधुभाऊ बघतात अर्जुनला. साऊ साऊ असं म्हणतात ते.
साऊ साऊ असं म्हणत असतात आता मधुभाऊ. सायली असं म्हणत होता प्रताप. चल मधुभाऊ ना अशुद्ध आली आहे असं म्हणत होता प्रताप. तर सायली खूप खुश होते आणि आता सायली पाया पडते देवासमोर. देवा तुझे खूप आभार, तुझे खूप आभार असं म्हणते आता सायली. माझ्या मधुभाऊंना लवकर बरं कर, त्यांना लवकर बरं कर असं म्हणते आता सायली. तर आता सायली मधुभाऊंकडे यायला निघाली. तर आता सायली येतच असते पळत पळत. तर आता सायली उघडते ऑपरेशन थिएटर. मधुभाऊ असं म्हणत होता अर्जुन. सायलीचे आई बाबा असं म्हणत असतात मधुभाऊ. सायलीचे आई बाबा. तेवढ्या आता सायली येते. तर मधुभाऊ तेच म्हणत असं सायलीचे आई बाबा. सायलीचे आई बाबा जिवंत आहेत असं म्हणतात आता मधुभाऊ. मधुभाऊ असं म्हणून आता सायली येते. साऊ बाळा असं म्हणतात आता मधुभाऊ. मधुभाऊ असं म्हणते आता सायली. मधुभाऊ. हो मधुभाऊ आले मी असं म्हणते आता सायली. तर मधुभाऊंचा श्वास कमी होत जातो. काय होतंय मधुभाऊ, काय होतंय मधुभाऊ असं म्हणते आता सायली. मधुभाऊ असं म्हणत होता अर्जुन. तर मधुभाऊंचा श्वास कमी व्हायला लागतो. मी आहे मधुभाऊ, काय होतंय तुम्हाला असं म्हणते आता सायली. मधुभाऊ अहो तुम्ही डॉक्टरना बोलवा ना असं म्हणते आता सायली. तर अर्जुन आता डॉक्टरना बोलवायला जातो. मधुभाऊ मी आहे हो तुमच्यासोबत, काय होतंय तुम्हाला असं म्हणते आता सायली. मधुभाऊ असं म्हणते ती. डॉक्टर डॉक्टर असं म्हणत आता सायली सुद्धा ओरडत जाते बाहेर. मधुभाऊ असं म्हणत असते आता सायली. तर मधुभाऊ एकदमच आता नंब पडतात. मधुभाऊ असं म्हणते ती. मधुभाऊ असं जोरात ओरडायला लागते आता सायली आणि रडायला लागते. मधुभाऊ जोरात ओरडायला लागते, रडायला लागते आता सायली. बघा प्रेक्षक, डॉक्टर डॉक्टर बघा ना काय झालं त्यांना असं म्हणतात आता सायलीने अर्जुन. तर शांत हो असं म्हणतो अर्जुन आणि आता डॉक्टर बघायला लागतात मधुभाऊंना. तर आता डॉक्टर बघतात मधुभाऊंचे डोळे वगैरे. डॉक्टर अहो काय झालंय बघा ना असं म्हणते आता सायली. आता शुद्धीवर आले होते ते, तुम्ही पॅनिक होऊ नका, शांत व्हा तुम्ही असं म्हणतात आता डॉक्टर. डॉक्टर काय झालंय असं म्हणतात अर्जुन. अहो ते आता शुद्धीवरही आले होते असं म्हणतात अर्जुन. बोलले माझ्याशी ते आता असं म्हणते आता सायली. हे बघा पहिला तुम्ही शांत व्हा असं म्हणतात आता डॉक्टर. अशा केसेसमध्ये फिजिकल आणि मेंटल ट्रॉमा असू शकतो, त्यामुळे कधी कधी पेशंट कोमामध्ये जातो असं म्हणतात आता डॉक्टर. म्हणजे मधुभाऊ. हो असं म्हणतात डॉक्टर. सॉरी पण ते आता कोमात गेलेत असं म्हणतात आता डॉक्टर. तर आता आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तरीकामध्ये काय आहे ते. तर आता इथे प्रतिमा देवासमोर थांबून म्हणते देवा सायलीने कधीच कोणाचं वाईट नाही केलंय, तरी तिला हे सगळं का भोगावं लागतंय असं म्हणते आता प्रतिमा. जी मुलगी नेहमी नुसतं दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करते तिच्या आयुष्यात आनंद राहू दे असं म्हणते आता प्रतिमा. माझे मधुभाऊ तुझ्यामुळे कोमात गेलेत मैपत. अरे नव्याने आयुष्याला सुरुवात करणार होते ते, पण तू त्यांच्यापासून ते हिरावून घेतलंस. अजून किती लोकांची तळतळत घेणार आहेस रे तू. तुझी मुलगी शिक्षा भोगते ते पुरेसं नाही आहे का असं म्हणते आता सायली मैपतला. तर मैपत म्हणतो ए माझ्या मुलगीबद्दल बोलू नकोस. तर आता अर्जुन येतो आणि पकडतो मैपतचा गळा. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.